सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल सियाज मॉममध्ये। तर हा व्हिडिओ 1 महिन्याआधी शूट केला होता मी, पण आज पोस्ट करते कारण की खूप साऱ्या क्लिप होते, तर म्हटलं व्यवस्थित एडिट करून पोस्ट करूया। तर माझ्या बाल्कनीमधून असा काहीसा व्ह्यू 3-4 दिवसांपासून दिसतोय, कारण की तिथे कंटिन्युअसली काम चालू आहे। तर बिल्डरनी पूर्ण सोसायटीसाठी म्हणजे बिल्डिंग ए, बी आणि सी हे तिघांसाठी एक छानसं फंक्शन अरेंज केलं होतं, ते म्हणजे दिवाळीसाठी। तर 2 ते 3 तासाचं फंक्शन होतं, छान प्रोग्राम होता छोटासा। तर तो मला त्याचा व्हिडिओ नाही काढता आला, त्याचं कारण म्हणजे मी पुढे सांगते का नाही। तर मी थोडीशी लेट आली होती, लास्टला फक्त चेअर्सच रिकामे होते, सगळे लोक जेवायला गेले होते। पण म्हटलं ठीक आहे, जी त्यांनी एवढी छान अरेंजमेंट केली तर आपण त्याचा व्हिडिओ घेऊयात, काय फरक पडतो। ही जी तुम्हाला समोर दिसते, जे मी सुरुवातीला पहिल्या की दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सी बिल्डिंग आहे, तेव्हा त्याचं कन्स्ट्रक्शन जस्ट सुरूच झालं होतं। पण आता बघताय ना किती फास्टमध्ये काम करतायत, एकदम प्लास्टरही झालंय आणि सर्व फ्लोरही कम्प्लीट झाले। आणि वरून जे बाल्कनीमधनं मी खाली दाखवलं, जिथे सध्या टेंट लावलाय त्यांनी, हा जो प्रोग्रामचा मंडप लावलाय, तर त्या पूर्ण एरियामध्ये सोसायटीचं गार्डन असणार आहे। तर दिवाळी सॅटर्डे पासून सुरू झाली, तर हा फ्रायडेला यांनी प्रोग्राम ठेवला होता। आता एक गोष्ट इथे कळाली नाही, एवढं सुंदर त्यांनी अरेंजमेंट केली, एवढं सगळं प्रॉपर त्यांनी गोष्टी केल्या, जेवायचं असेल किंवा खाली टेंट तो मंडप वगैरे लावायचं असेल, सर्व वेलकमच्या गोष्टी असतील। पण यांनी प्रोग्राम ठेवला फ्रायडेला, जे की फ्रायडेला म्हणजे सॅटर्डेपासून तर सगळ्यांना सुट्ट्याच होत्या। मग फ्रायडेला तर कुणाचेच हसबंड घरी नव्हते, कारण की दुसऱ्या दिवशीपासून सुट्ट्या लागणार, तर मग आधी सुट्टी नाही घेऊ शकत ना, किंवा ज्या वर्किंग वुमन आहे त्यांनाही काही सुट्टी घेता नाही आली। मग यांनी फ्रायडेला का ठेवला हा प्रोग्राम? जर पॉझिटिव्ह विचार करायचं झालं तर त्यांनी विचार केला असेल, ज्यांना इथे दिवाळी करायची नाही, जे आपल्या मम्मी पप्पांसोबत त्यांच्या प्रॉपर गावी दिवाळी करतात, ते तर फ्रायडेला रात्रीच निघतील, मग उद्या सॅटर्डेला ठेवून काय फायदा। नक्कीच त्यामुळे यांनी फ्रायडेला ठेवला असेल प्रोग्राम। असो, तर मग इकडे आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला। आधी तिकडे गेलो जिथे फंक्शन होतं, बघितलं की कशी अरेंजमेंट केली, आणि डिरेक्टली मग इकडे आलो, म्हटलं नाही तर जेवण जायचं संपून। तर प्रोग्राम तर काही अटेंड नाही करता आला, पण मग नंतर आम्ही गेलो, कारण की बराच वेळ झाला होता, दुपारचे 2-3 वाजले होते। सर्वांनी जेवण केलं, पण व्हिडिओ असो फोटोज तिकडे सगळीकडे जास्त बायकाच दिसतील, कारण की सगळ्यांचे हजबंड ऑफिसमध्येच होते। बरं झालं असतं सॅटर्डेला ठेवला असता प्रोग्राम, म्हणजे त्यांनी पण एवढा छान अरेंज केलेला प्रोग्राम बघितला असता। तर मी का नाही जाऊ शकली प्रोग्रामला, तर ते म्हणजे ह्या कामामुळे। आता जर गावाला जायचं असेल 10-15 दिवसांसाठी, तर सगळ्याच बायका रिलेट करतील। मी आधी 2-3 वेळेस ट्राय करून बघितलंय तूप करायचं, आणि जमलंही होतं, पण जे ह्या वेळेस जमलंय ना, तर ते खूपच मस्त। मी पुढे तुम्हाला दाखवते। हे काम किती जरी कंटाळवाणं असलं ना, पण जो शेवटचा रिझल्ट असतो ना, तो बघायला खरंच खूपच छान वाटतं। कारण एका महिन्यापासून ती साय लावून ठेवायची फ्रीजमध्ये, बघायला जेवढं सोप्या वाटल्या गोष्टी तेवढ्याच त्या अवघडही असतात। तर सियाने दुपारपर्यंत काहीच करू नाही दिलं, मग नंतर थोडासा टाइम भेटला, म्हटलं आता हे काम करूया, कारण की आपल्याला घरी जायचंय। प्रोग्रामचा फक्त आवाज येत होता, तो आवाज घेत होते, म्हटलं हे काम कम्प्लीट झालं की मग जाऊया। त्यामुळेच खाली मला तो फंक्शन काही अटेंड नाही करता आला, म्हटलं ठीक आहे जाऊ देत। फ्रायडेला तर काही जमलं नाही आम्हाला घरी जायला, कारण की फंक्शन आणि हे त्या दिवशी लेट आलेले। म्हटलं चला सॅटर्डेला जाऊया। मग एवढी मोठी बॅग भरली आहे, तर बॅगमध्ये आमच्या दोघांचे कपडे इतूस आहे, आणि फक्त सगळी सियानीच भरवली ही बॅग। तर रात्रीची ट्रॅव्हल बुक केली होती, मग जेवण वगैरे आवरलं, पटकन गाडी बुक केली आणि फटाफट निघालो। तसं तर पहिलं लक्ष्मीपूजन हे नवीन घरामध्येच आम्ही करायला पाहिजे। मम्मी पप्पांना इकडे येण्यासाठी काही जमलंच नाही, मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण तिकडे करू आणि नेक्स्ट इयर आपण आपल्या इकडे नवीन घरामध्ये करूया।
नेक्स्ट डे सकाळी पिशोरला पोहोचलो आणि इकडे थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आलो होतो. त्याचं कारण आमच्या घरी अजून एक छोटासा पाहुणा आला आहे, छोटं बाळ आलं आहे, सियाचा भाऊ. माझी जी लहान जाऊबाई आहे तिला मुलगा झाला आहे, तर त्याला बघण्यासाठी जायचं होतं. आणि पप्पांनी इकडे मस्त अशी मिठाई आणली होती. म्हटलं चला याच्यावर एकदा ताव मारूया. तर तिकडे ड्रेस घेतला, मग मस्त अशी मिठाई खाल्ली. म्हटलं आता ती जरा पिशोरून खूप दूर राहते तर जरा लवकरच निघूयात म्हटलं. तर आमचं इकडे स्पेशली सियाचं आजी बाबाला बाय बाय करणं चालू होतं. काही असो, पण असं गाडीमध्ये बसल्यानंतर सियाला तर फार मज्जा वाटते. आजकाल हिवाळा चालू आहे की पावसाळा हेच कळत नाही. एवढे सगळे ढग भरून आलेले होते. म्हटलं चला लवकर, नाही तर पाऊस सुरू होईल. ठीक आहे, 4 व्हीलरमध्ये जातोय तरी सुद्धा. तर आम्ही पोहोचलोय आमच्या सासरी. आता पुढचा ब्लॉग हा दिवाळीचाच येणार आहे, तर नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.